अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफच्या आक्रमक अंमलबजावणीमुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार उडवलेला असतानाच रिझर्व्ह बँकेकडून एक महत्त्वाचा निर्णय जारी करण्यात आलाय। रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण समितीच्या आज झालेल्या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे। रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटची कपात करण्यात आली आहे। आता रेपो रेट हा 6% आला आहे। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबत घोषणा केली आहे। फेब्रुवारी महिन्यात महागाईचा दर 3.61% घसरला आहे, तर हाच दर जानेवारी महिन्यात 4.26% इतका होता। त्यामुळे रेपो रेटमध्ये कपात होईल अशी अपेक्षा होती। ही अपेक्षा खरी ठरल्याने सामान्य गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळालाय। रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे आगामी काळात बँकांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर कर्जांच्या व्याजदरात कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे। रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा रेपो रेट कमी केल्याने बँकांकडून कर्जावरील व्याजदरात कपात करण्यासाठीचा दबाव वाढू शकतो। याचा फायदा गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे हप्ते फेडणाऱ्या सामान्यांना होऊ शकतो। सोमवारी भारतीय शेअर बाजारातही मोठी पडझड झाली होती। त्या दिवशी सेन्सेक्स तब्बल 2300 अंशांनी तर निफ्टी जवळपास 800 अंकांनी गडगडला होता। या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवल्याने भांडवली बाजारात त्यांचे सकारात्मक पडसाद उमटू शकतात। After a detailed assessment of the evolving macroeconomic and financial conditions and outlook, the MPC voted unanimously to reduce the policy repo rate by 25 basis points to 6% with immediate effect. I repeat, the MPC voted unanimously to reduce the policy repo rate by 25 basis points to 6% with immediate effect. Consequently, the standing deposit facility, the STF rate, under the liquidity adjustment facility shall stand adjusted to 5.75%, and the marginal standing facility rate or the MSF rate and the bank rate shall stand adjusted to 6.25%. सेन्सेक्स आणि निफ्टी आणखीन वधारल्याने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळू शकतो। आता पाहूयात रेपो रेट घटल्यामुळे नक्की कुणाला फायदा होईल। रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 1 ऑक्टोबर 2019 नंतर ज्यांनी फ्लोटिंग व्याज दरावर कर्ज घेतलं आहे त्यांना बाहेरच्या बेंचमार्कशी जोडणं गरजेचं आहे। त्यामुळे आरबीआयनं रेपो रेट घटवल्यास बँकांना देखील गृहकर्जावर व्याज घटवावं लागू शकतं। जर आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात केली तर गृहकर्ज देखील स्वस्त होऊ शकतं। याचा फायदा नवं गृहकर्ज घेणाऱ्यांना आणि फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असणाऱ्यांना फायदा होईल। जानेवारी ते एप्रिल दरम्यान अनेक सरकारी आणि खाजगी बँकांनी त्यांच्या गृहकर्जात 5 ते 25 बेसिस पॉइंटची कपात केली आहे। ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।